ठिणगीचा नाद खुळा, ठिणगीचा जाळ खुळा, गपगार करतो या गुलाबी हो वार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकारते साद पुन्हा, वनवाह्यो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळलिया गाठ ग, जुळलिया गाठ ग, जुळलिया गाठ ग, जुळलिया गाठ ग. सावी, बस झालं यार आता. किती वेळ अजून तोंड पाडून बसणार आहेस तू? अगं मी काय मुद्दाम तोंड पाडून नाही बसले रिनी. रिनी अगं कसं सांगू तुला, धैर्यानं माझ्यासाठी काय काय करावं लागतंय ना, माझं मलाच माहिती फक्त. त्यात मी त्यांना काही मदत पण करू शकत नाहीये. आता मी त्यांना गाडी धुताना बघून आली. सावे, अगं मग एवढं काय झालं त्यात? प्रेमासाठीच करतायत ना ते, आणि प्रेमात अशा छोट्या मोठ्या परीक्षा द्यायलाच लागतात. सगळीच पोरं देतात अगं. नाही रिनी, बाकीची पोरं जे करतात आणि धैर्य जे करतायत ना, त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. एकतर ते एवढ्या मोठ्या घरचे, त्यांच्या हाताखाली 100 माणसं आहेत. त्यांना पाहिजे असेल ना ती गोष्ट ते सहज मिळू शकते. त्याच्यामुळे ते जे करतात आणि बाकीची पोरं जे करतात त्याच्यात फरक आहे. मला एक गोष्ट कळत नाहीये की भाऊ काय एवढे हिरेला पेटलेत. माझं काय ऐकूनच घ्यायला तयार नाहीयेत ग. भाऊ ऐकत तर नाहीच आहेत, धैर्य पण ऐकत नाहीयेत. कुठलीही रिस्क आली तरी ते काम करणारच. हे बघ सावे, रिस्क है तो इश्क है. अगं प्रेमात असे छोटे मोठे ट्विस्ट येतच असतात ग. त्याशिवाय काय मजा आहे सांग बघू प्रेमाला. आणि राहिला विषय भाऊंचा, तर हे परीक्षा बिरीक्षा सगळं देऊन झालं ना, तर भाऊ स्वतःच तुझा हात धरतील आणि म्हणतील, हा 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 जा सावे जा, जी ले अपनी जिंदगी. हो रिनी, काय चाललंय तुझं? मला एवढं टेन्शन आलंय आणि तू काय मस्करी करत बसली? कधीतरी सिरियस हो. सिरियस तोंड बघितलंस काय तिचं? अगं तिच्याकडनं झालं असतं तर कशाला ग. ही बघ कसा सिरियस आहे तू, आणि सिरियस अम्मू. माझ्या मजा मस्तीवर जाऊ नका कसं. टाइमपासच्या वेळी टाइमपास आणि कामाच्या वेळी फुल ऑन काम. असो ते डॉक्टरचं कोलॅबोरेशनचं माहिती आहे ना? पराग, मी काय सांगितलं तुला?
त्या डॉक्टरचं नीट बॅकग्राऊंड चेक केल्याशिवाय मी नाही करणार त्याच्यासोबत कोलॅबरेशन. अगं भाई की पण ते आपल्याला करायलाच लागणार आहे आणि ते पण आजच. आजच? हा. का? कारण त्या डॉक्टर बद्दल मला अशी इन्फॉर्मेशन गावल्या जी तुला कळल्यानंतर तू पण करायला तयार होशील. इन्फॉर्मेशन? त्यामुळे आपल्यालाही करायलाच पाहिजे. इन्फॉर्मेशन नक्की कन्फर्म आहे? 101% खरी इन्फॉर्मेशन आहे. फरक आहे ना खबरी. चला मग लागा कामाला.